Hello. 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 No, baby. I'll call you. Yeah. Okay, bye. तो मिस्टर उदय जी ठीक है ना? मुझे आपको पूछना है कि आज की जो युवा पीढ़ी है वो टेक सेवी है या नहीं, बताइए। हाँ है। एक मिनट। Yes? No, baby. हाँ, ठीक है, मैं बता दूँ। ओके, या बाय, या। तो मैं सहमत हूँ आपसे, ये सही। तो आज महाराष्ट्र की जनता जानना चाहती है उदय जी टीकेकर कि क्या आपके पास फोन है? डू यू यूज अ मोबाइल फोन? जी। उसका चार्जर है? चार्जर है या नहीं मिस्टर टीकेकर? महाराष्ट्र की जनता जानना चाहती है। चार्जर है। तो चार्ज क्यों नहीं करते? पिछले 3 दिन से मैं इनको फोन कर रही हूँ, इनका फोन लगातार स्विच ऑफ आ रहा है, सुपर। थैंक यू वेरी मच। धन्यवाद। थैंक यू। एक मिनिट मॅडम प्रश्न मला आहे. हाँ, यस. हे टॅक्स सेविंग म्हणजे टॅक्सचं काही सेविंग होते काय? ओह माय गॉड, दिस टॅक्स सेविंग पीपल. कैसा था? नाही मतलब मार्च महिन्यात का आपला टॅक्स काय वसूल व्हेरी नाईस. थँक यू व्हेरी मच. तुमचं लग्न झाले? नाही. आय लव्ह यू. चार्ज पे डांस. सूरत देखी है? नहीं, एक ही बार अहमदाबाद गया था. अरे म्हणू नका बाबा, आपण जबाबदार लोक आहे. आपण या समाजाचे जबाबदार घटक आहे. आपण जाता थँक यू मिस्टर उदय जी टीकेकर and the entire team of वृंदावन. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. तर आता मी येणार आहे अजय अतुल सरांकडे. अजय अतुल सर, या सिनेमाची सगळीच गाणी खूप छान झालेली आहेत. मग फॅन्ड्री नंतर डोक्यात होतं की नागराज बरोबर आणखीन एक सिनेमा करायचा आहे? इनफॅक्ट फॅन्ड्री रिलीज पण व्हायचा होता आणि ते गाणं आम्ही जेव्हा करत होतो ना तेव्हाच यांनी ती स्टोरी आम्हाला सांगितली होती की असं डोक्यात एक 15 मिनटं बोललो होतो आम्ही. आणि ते जेव्हा त्यांनी पहिला थॉट सांगितला तेव्हाच ते आम्हाला आवडलं होतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की हा अस्सल मराठी भाषेतला, आपला ग्रामीण भाषेतला सिनेमा होऊ शकतो, आत्ताचा सिनेमा हा होऊ शकतो. त्यामुळे याला कुठलंही बंधन नाही आहे. कारण जसं नटरंगला एक तमाशा किंवा लावणी असं एक कोंदण होतं, जसं जोगवाला एक परंपरेचं एक असं कोंदण होतं, तसं याच्यामध्ये नाही आहे. हा आत्ताचा सिनेमा असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला भरपूर बॅटिंग करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या गाण्याच्या जागा वगैरे असं काही ठरलं होतं, ते सगळं आम्ही मिळून ठरवलं. मी असं ऐकलंय सर, यातली गाणी सगळी अजय सर तुम्हीच लिहिली आहेत? ऑलमोस्ट, या. वा. मेन प्रश्न माझा असा आहे की मग आता गुरु ठाकरेंनी काय करायचं? नाही, मी परत सांगतो, मी मागाशी पण म्हणालो कोणाला तरी की डोंट एनकरेज अस. लिरिक्समध्ये एनकरेज करू नका. ते एक बाय डिफॉल्ट ॲक्सिडेंटल, जेव्हा म्युझिक डायरेक्टरला जेव्हा सुचतं, साधारणपणे फार कमी म्युझिक डायरेक्टर असे असतील की ज्यांना त्या चालीबरोबरच काही शब्द सुचतात. आम्ही त्याच्यातले ब्लेस्ड आहोत. आम्ही मानतो की त्याच्यात आत्तापर्यंत बऱ्याच गाण्यांच्या आम्हाला आमच्या चालीबरोबरच त्याचे मेन शब्द, म्हणजे थोडक्यात कोंबडी पळाली गाण्याचं कोंबडी पळालीवाली लाईन, अप्सरा अलीची अप्सरा अलीवाली लाईन, वाजले की बारावाली लाईन, ही त्याच्या गाण्याच्या कॉम्पोजिशन बरोबरच आम्हाला सुचते. आता थोडंसं जास्त सुचायला लागलं. मॅटर नटरंग उभा हा गण किंवा वाजली की 12 मधली झील ही आम्ही लिहिली आहे. काही असं काय करता मागं फिरता, नटरंग उभा हा गण मी लिहिलाय. वा. आणि तेव्हा असं आमचं काही सिरियस नव्हतं की नाही आपलं नाव द्यायला पाहिजे किंवा असं काही नव्हतं. त्यामुळे ज्या वेळी जे सुचतं ना तो माणूस तो पुढे येतो. आता येणार आहे या नव्या कोऱ्या पॅकेजकडे, ते सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. आकाश, पहिल्यापासून ठरवलं होतं की अभिनेता व्हायचं? बिलकुलच नाही. म्हणजे कधी स्वप्नात पण नव्हतं पाहिजे पुढे जाऊन ॲक्टिंग करेल मी, असं बिलकुल विचारही नव्हता केला आहे. तुम्हाला खोटं वाटत सांगितलं, पण याच्यात मी पहिलवानकी करायचो, कुस्ती खेळायचो आधी मी. पहिलवान आहे? आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्येच करमाळा तालुका, तिथे प्रॅक्टिससाठी होतो. पहिलवान आहे तर यांना गाऊन दाखव म्हणालो. बिलकुल नाही.
असं नाही करू शकत. चित करून दाखव. तर कधी विचार नव्हता केला किंवा आयुष्यात कधी नाटक केलं नाही किंवा कधी स्टेजवरही नाही मी. काय सांगतो? कधीच बिलकुलही नाही. म्हणजे मला वाटतं असं एवढ्या मोठ्या ह्याच्यात पहिल्यांदाच आलोय मी त्या. मग पुढे आता यातच करिअर करायचा विचार आहे का? पुढे करिअर नाही, मला ऍक्टिंग करायची पुढे जाऊन आता. ऍक्टिंग करायची इच्छा आता माझी. वा वा, तुला आत्तापासूनच शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता येणार आहे रिंकूकडे. रिंकू, तोच प्रश्न तुला विचारणार आहे. तूही पहिल्यापासून अभिनय करायचीस? नाही, मला डान्सची आवड लहानपणापासून आहे आणि माझं स्टेज डेअरिंग होतं, पण अभिनय मी आयुष्यात पहिल्यांदाच केला. काहीच माहीत नव्हतं मला याच्यातलं. अच्छा. आर्चीला मी कॉन्फिडेंटली पहिल्या दिवशी जेव्हा तिला सिलेक्शन केलं त्या दिवशी सांगितलं हे काम तू नीट केलं तर तुला नॅशनल अवॉर्ड मिळणार. क्या बात आहे. म्हणजे मी दोनदा सांगितलं आणि दोनदा खरं झालं. जगाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय त्याला तर मी कन्व्हिन्स असं करत होतो, पण या दोघांना मिळालं आणि मला खूप भारी वाटते की तिघांना सलग मिळालं नॅशनल अवॉर्ड. हॅट्रिक झाली बॉस. आणि गुरु असावा तर असा. गुरूंसाठी जोरदार टाळ्या. म्हणजे साधारण तुम्ही बोलला की मिळतं. तुम्ही असं गमती गमतीत मला म्हणा ना कधी. तुम्हाला नॅशनलची गरज नाही, तुम्ही इंटरनॅशनल आहात. बरोबर आहे. ज्याच्या शो मध्ये शाहरुख खान स्वतः येऊन 3 तास बसतो त्याला अजून काय, आता तो इंटरनॅशनल मध्ये कुठल्या कडे गेला. तर लाजवताय तुम्ही हे सगळं बोलून. प्रेक्षकांमध्ये एक पत्रकार आले तसं मला कळलं. नमस्कार. आहे त्यांच्याकडे माईक. मी जरा वर येऊ का 2 मिनिटासाठी? या पटकन या. थँक्यू. पत्रकारांचे केस पत्रकार काळातले पत्रकार आहेत काय माहिती. तुम्ही ऑर्केस्ट्रात पत्रकार आहे का? अजय अतुल सर, मला तुम्हाला खरं तर खूप ॲप्रिशिएट करायचं आहे. मी तुमचं खूप संगीत ऐकलंय, गाणी ऐकली आहेत आणि मी असं ऐकलं की तुम्हाला कुठल्याही शब्दांवरती तुम्ही छान चाल बांधता. त्यामुळे माझ्याकडे एक गाणं आहे. खेकडा 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 करू नको तू लफडा, घरात घुसूनी मारीनं फोडीनं होशील वाकडा तिकडा खेकडा. आणि कवितेचं नाव आहे माझ्या स्वरगंगेच्या काठावर. हे का? हा त्या काठावरचा खेकडा आहे ना. हे काय करायचं त्याचं पटकन? यांनी प्लीज जरा चाल मला बांधून. चाल लावायची. हा हा. अच्छा, एवढ्या पटकन एवढंच होऊ शकतं. तदन ददन 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 ददन. तरी माझ्या स्किल माझ्या सुरात वाजव ना. ओके. दा 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 दा. हे खेकडा 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 हे खेकडा खेकडा खेकडा. अजून टू मेक इट मोर कमर्शियल आपण अजून ऍड करू शकतो. हो सर. हे खेकडा 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 खेकडा. करू नको तू लफडा, करू नको तू लफडा, घरात घुसून मारून फोरीने होशील वाकडा तिकडा. अरे देवा, ही माणसं आहेत का जादूगार आहेत? हे कशाला पण चाल लावतात. पण सर चांगली चाल होती सर. मला पण एक सुचली होती सर चाल याची. काय तुम्हाला फक्त हा कसं होतं तुमचं? ढंबडाक 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 ढंबडाक. हा गा. माझ्या सुरात आहे, माझ्या सुरात आहे. खूप जर नाही झाला आता. ढंबडाक 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 ढंबडाक. घ्या घ्या घ्या. खेकडा खेकडा करू नको तू लफडा, घरात घुसून चाल कुठे मारीन फुडीन. येते सर येते. मारीन फुडीन चालत येते. होशील वाकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा खेकडा बाई.